पुढच्या बातमीकडे वळूयात। नीट परीक्षेमधल्या गोंधळावरून जयंत पाटलांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। मोदी सत्तेमध्ये येताच क्रांतिकारी गोष्टी घडल्या असं जयंत पाटलांनी म्हटलंय। कधी नव्हे त्या नीटच्या परीक्षांचा गोंधळ उडाला असा उपरोधिक टोला जयंत पाटलांनी लगावलाय। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी एनडीएला हा टोला लगावलाय। तरुण तरुणींनी टोकाचे निर्णय घेतले तर त्याची जबाबदारी सरकारची या शब्दात जयंत पाटलांनी टीका केली आहे। तर काय म्हटलेलं आहे जयंत पाटलांनी पाहूयात। नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेमध्ये आल्यावर पहिल्या 100 दिवसांमध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचं सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे अनेक क्रांतिकारी गोष्टी घडल्याही आहेत। पहिल्या 10 दिवसातच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली। नीट परीक्षा पेपर फुटल्यानं रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली। देशाचं भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे असं कायम बोललं जातं, मात्र याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळ खेळत आहे। नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेमध्ये आल्यावर पहिल्या 100 दिवसांमध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचं सांगितलेलं होतं। अशा शब्दात जयंत पाटलांनी टीका केली आहे।